तर मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आपण आता आपला ऊसाचा पट्टा पाडून सीझन म्हणजे कंप्लीट करून गावाकडे आलेलो आहे. तर बघू शकताय ते जोडीदार आणि त्यांना घेऊन आलेलो आहे धारणाच्या भीतीवर. आणि पाणी बघू शकताय, बरंच पाणी आहे अजून. कारण की तिकडून आल्यापासून आपल्याला काय कारमाना बी तिकडं रोज आपल्याला उठलं सुटलं ट्रॅक्टरचंच काम होतं. त्याच्यामुळे इकडं आल्यामुळं काय घरी कारमाना, त्याच्यामुळं आलो होतो मस्तपैकी धारणाच्या भीतीवर फिरायला. बघू शकते अजून बरंच पाणी आहे धरणामध्ये. तर जवळजवळ काठालाच आहे, म्हणजे भरपूर पाणी आहे. उन्हाळा अजून बरेच दिवस आहे, अख्खा उन्हाळा जाईल इतकं पाणी आहे धरणामध्ये. तर बघू शकते. आणि कडक ऊन पडल्यामुळं सगळे इथं बसलेले आहे. आणि रेंज पण मस्त चालते ना इकडे 5G, त्याच्यामुळं इकडे येऊन बसले म्हणजे नेट फ्री चालतं. तर बघू शकते पुरे काटे आणि ते आलेले आहे. पाणी पण पूर्ण शांत आहे धरणाचं, कारण की हवाच नाही आहे आणि गरमत पण खूप आहे. उन्हाळा लागला ना. हे यार तू काय करायला इकडे? चला नाही मत जाऊ ना. चला मग आपण मध्ये जाऊ, तिकडे झाडांकडे मध्ये जाऊन बघू मधला नजारा कसा आहे. कारण की बरेच दिवस झाले आपण गेलो नाही आणि बसण्यात पण मजा येईना नाही, म्हणजे बसायला मजा येईना नाही. ए चला ना जाऊन मध्ये. ए चला तर मध्ये जाऊ, मग मध्येच बोलून त्यांना. चला मग आता जाऊ. आपल्या म्हणजे छोटासा जंगल आहे. चला नाही, कुठून जायचंय? गाडी गाडी इकडे घे ना सावलीमध्ये तिकडं. आणि तुम्हाला या धरणाचा माग पावसाळ्यामध्ये आपलं व्हिडिओ टाकले होते, भरपूर पाणी चाललं होतं पण आता पाणी संपलं. इथून रस्ता आहे बघू शकते. इकडं बघू शकतोय पूर्ण म्हणजे काट्या कुठेच आणि पूर्ण मोकळं आहे. इकडं शक्यतो कोणी येतच नाही सापा आणि त्याच्यामुळं. आणि फोटोशूट करायसाठी पण चांगली जागा आहे. मोळ नाही का रे? लय दिवसानंतर आलो, मजा येते. 4-5 महिन्यापासून नंतर आलो. आता माग आम्ही इकडं 1-2 शूटिंग केली, त्याच्यावर आता आलो आम्ही. ते पण भूताची कॉमेडी शूटिंग. अय रोहित, अरला भारी मध्ये इकडे. आता आपण लहान पण नाही राहिलेलं, नाही तर इकडे सुरपार आंबे खेळायला पण चांगली जागा आहे. बघू शकतोय पूर्ण झाडच आहे इथं. हे पहिले म्हणजे काय होतं, पहिले नर्सरी होती ना, म्हणजे असं झाड देत ते नर्सरी होती तशी. पण आता झाडच लय मोठे झाल्यामुळे कोणी येतच नाही इथे. कुठं जायचं? चला हे हिरी पैसे जाऊ तिकडं बात्ता खाऊ मग. हां हां हिरी पैसे जायचं. अय हिरी पै यार. अय हिरी पैसे गाडी आण त्याची. तर बघू शकतो आपलं सरपणाला जे एखादा अर्ध येत असलं तर येतं, नाही तर येत नाही कोणी इकडे. ते बघू शकते. आणि पावसाळ्यात 1 नंबर होतं बरं का इकडे, पूर्ण म्हणजे दाट डायरेक्ट जे वाटतं यायला इकडे मध्ये. हा तेवढं थांबा ना, वेर जायचं.
हे बघू शकता हे पूर्ण जुन्या काळातली विहीर आहे. पाणी आहे त्याच्यात. पाणी आहे का नाही हे बघू शकते. पाणी लय खाली आहे. इथं स्टार्टर आणि ते इथं बघू शकते. नारळ नारळ येईल असं ना. हा येईल हे. अरे होते का कुठं होते हा का पूर्ण तर बघू शकताय अख्ख्या याच्यामध्ये अख्ख्या एवढ्या फॉरेस्ट मध्ये एवढं जग नारळ झाड आहे. ते पण लय मोठं आहे. पायऱ्या बनवे. पायऱ्या म्हणजे चढायला पण जागा केरेल तिकडे. दाखवा ना झूम करून त्याचा अँगल. अँगल हे बघू शकते. लाकडं पण मोठं मोठं पडलेलं आहे. दाखवाय सारखं नाही आता इकडं. आपण ते गोल्ले आपण इकडं शूटिंग केली ना. मोळ नाही राव एखादं. नारळ 2-3 झाडं होते नीड. दोन नव्हते एवढी एकच. नारळ आहे रे तेव्हा. तर मित्रांनो बघू शकते एक नारळ आहे बर का झाडावर. आणि आता ते एक नारळ पाहिल्यावर ते वाळवंटात तुम्ही ते व्हिडिओ पाहिला असेल त्याच्या ध्यानात आलं. तर बघू आपण ते झाडावर चढता येतं का नाही. तर बघू शकते लय वरती कारण की झाड बी लय मोठं आहे. चढ ना मग. आता मग चढ ना ते. तू चढ राहिला का. चढ ना चिचा झाडावर चढवतो. चढ चढ. लय मोठं आहे ते नारळ. लय मोठं आहे झाड. मुडलं बिडलं हा बोलता वजन तो. चाल चढ ना. नाही चढ गोल्ला चढ का. हा इडच बसू ना मग. ते नारळ पाहून चढते ते. हा ठार कार एवढं वर पायास मुळतून काय ना मग बघू शकते. कोणा पेले नारळ पहिले इडे बारीक आहे. एक नाही बरेच नारळ पिलेले. कोणी घरी चढलं होतं वाटतं पहिले झाडावर. अरे जाता येईन ना. आपला रोहित भाई चालला वर. तरी आपला मित्र चढ राहिला होता वरती. मोगली आहे मोगली. बघू शकताय केस पण मोगली आहे. आणि झाडावर चढायला पण एक्सपर्ट आहे. कारण की आता सध्या काम पण तेच चालू आहे. ते कोणचं ते चिचा तोडायला जातो तो. आणि त्याच्यामुळं झाडावर चढायचं त्याला जवळजवळ 5-6 वर्षाची एक्सपिरियन्स आहे का रे. अरे लय जोरात चढ राहिल तू तर. यार खाली हाडता दम्माने बर का. तर मित्रांनो बघू शकते माकडे एवढं जोरात चढत नाही तेवढं जोरात मित्र वर चालला. बघू शकताय चढाची स्टाईल. एक कर ना ती फाटी ओढून तोडून टाकते. फाटी नंतर जानवर. वर घ्या थांब ना. बंद केलं राव तसं नाही आवाज जाणार. आणि आपले बाकीचे मित्र पण आता इकडे गाडी गेली तुम्हाला आवाज आला असेल. चढ ना. का रे दम लावत. तर मित्रांनो आता काय याच्या बी बसची बात नाही झाडावर चढायला. इकडे रे. कारण की अर्ध्याच्यातच त्यांना हार मानून घेतली. चला मग अजून एक मित्र आहे तो चढवतो का बघू. लाकूड चांगलं राव फोडून नेली. हा तर भावना आपण हा ना. पार्टी बिर्टी करायची म्हणल्यावर एक नंबर जागा आहे. फक्त एवढंच का खाली आग नाही लावलं पाहिजे. अरे त्यात हे असेल ना
खोबरं खायले हो. ते काय खावते अरे नारळ पडेल वाटतं त्यांचं त्यांचं पडतच खायला का ते मग हे पेल काऊन नाही कोणा नाही दाखडे काढायला सोडतो यांना फोड बरं ते असं फोडत ते त्या या कोपऱ्यानं काड्यानं फोड राहिला का हे काय याच्यातला पहिले ऑलरेडी खाऊन फेकून देईल कोणतरी इकडे या रे इकडे या ये रे पैसे ये हॅलो अरे वीर रे पैसे ये बस आणि बघू शकते आपल्या मित्रांनी मस्त पैकी थंड आणलेलं आहे प्यायला कारण की फिरू फिरू लय थकलो होतो अरे यार वर चढते का तुला वर एक नारळ आहे. अरे एक नारळ आहे वरती काढ नाही हे वर गेला पण निम्म्यातून वापस आलं तुला चढता येतं का जाऊ दे अय अय यार वर नारळ एक तोड ना कोणला हा कोणत्या बघू शकताय मस्त पैकी लोक दारूची पार्टी करत्या आणि आम्ही स्टिंगची पार्टी काय बरं झालं तो नाही रे तुझी जास्त गार होती ए चेस करा ना चेस झाला चेस बाबा त्या सादर का करत रे प्रमाणे इकडे आणि उन्हाळ्यात स्टिंग प्यायला मजा येते दुखणं लागेल तरी आता मोकार सर्दी बी होईल तरी पण चालू आहे प्यायचं कोणा रे प्यायच्या पहिले टार्क वाज राहिलं हे रावण दुख राहिलं ना परकन पाडलं तर मित्रांनो फायनली आता थंड पिल्यावर एकदम डोकं बी थंड झालं चला आता निघू पुढे बाकीचे काही मित्र आपल्या गाड्या आहेत ते घेऊन येते पुढून आपण चाललो मधल्या साईडने अरे असते ना खरं कारण की पाणी येलं होतं ना अरे यार त्या हाल राहिलं इकडे पाय बरं पाय दिसतं का काय आहे आणि आता जरा पूर आलं होतं यंदाच्या सीझनला म्हणजे यंदा पूर आल्यामुळं म्हणलं इकडं मासे बिशे आले का बघावा पण काय मासे नाही आलेले एखादा अर्धा तरी मासा असं इकडं विहीर पण पूर्ण म्हणजे पहिले लय खोल होती आता बुजत आली ती चला पुढं जाऊ आता इड निघता का इड कुठे पहा बरं काढाला ना थांब ना त्यांना आणत होती मग तर आपण हे करू ना नाही रे आणत्याक नाही ते आणि ते चाला कोणची रे तर काय मरेल रे पक्षी नाही ते हा कोणत्या तिकडं कुठं
आणि आता हे जुना रस्ता आहे बघू शकतोय. पहिले लय खतरनाक होते, पूर्ण सिंगल रस्ता होता. आता तिकडे वरती रस्ता आहे मोठा. चला मग कुठं जायचं? चला मग गाडीवर तिकडल्या याच्यात का बस ना. ही गाडी बघू शकते लय खतरनाक बनवली. शांबर गाडी दिलाय काय इंडिकेटर लागत आहे लाव जाओ. अरे काय हे बघू शकताय गाडी डिस्कवर आहे पण तिला एकदम खतरनाक बनवलं. चला जाऊ दे. चला इंडिकेटर पण चालू आहे तिचं. चला बस चला. पाय पाय आता गाड्या तिडलो चाल ना मग तिकडं त्या विहिरी पशी त्या पंप हाऊस मध्ये त्या गाड्या चालाय. पाय पाय जाऊ मग पाय पाय जाऊ मग. आणि आवाज पण लय मारते ती. त्यांना काय करेल काय नाही त्या गाडीमध्ये. बघू शकताय पहिले इतका बारीक रस्ता होता ना इथून ते तिथपर्यंत 2 गाड्या आल्या एका गाडीला खाली उतरावं लागायचं. पण आता टापोटाप चालते ते वरच्या रस्त्याने मोठ गाड्या. आणि रात्रीच्या वेळेस इतकं भेव वाटायचं नाही रस्त्याला. सोपा आपलं सोपा सोपा. आणि इथं इतक्या गाड्या पलट्या व्हायच्या मोठ्या लोडिंगच्या पार मापाच्या बाहेर. कारण की रस्ता बी तिरपा होता ह्यो आणि त्यात चढ पण त्याच्यामुळं. आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा ऊसाचे ट्रक म्हणा ट्रॅक्टर म्हणा असं यायचं. इथं स्पीड कमी व्हायची मग आम्ही मस्तपैकी ऊस ते तोडायचो. पण आता इकडे काही येतच नाही गाड्या. वरून एकदम टापोटाप चालत्या. बोल बोल ना काहीतरी. चला आता आपण आपलं काम पाहू. आणि खरं सांगायला गेलं तर उन्हाळा लागल्यामुळं काहीच काम नाही इकडे गावाकडे. इकडे एक मर्डर राहिला आता इकडे तुम्ही कधी चुकून नाही येऊ नका. तेव्हा पण जास्त बी वाटतं. तर बघू शकते पाणी बिनी इकडं. चला आपण आपल्याला तिकडं खांदायचं होतं. तर मित्रांनो आपण आता इकडं आलेलो आहे कारण की आपल्याला या ठिकाणी ना मासे धरायचे होते. तर ह्या ठिकाणी ना साप गेलेला आहे. कोणचा साप आहे ते बी माहीत नाही आपल्याला. तर थोडा वेळ वेट करू बघू निघतं का बाहेर. तर मित्रांनो बघू शकते साप आहे ना त्या बिळ्यामध्ये गेलेलं आहे. ते काय निघण नाही आता आपल्याला निघावं लागेल. चालेल. तर मित्रांनो आपल्याला आहे ना ह्या ठिकाणी एकदम म्हणजे समोर पाय ठेवावं लागेल. कारण की साप जो आता साप बघितला होता ना तो पूर्ण म्हणजे पाचोळ्यासारखाच होता. त्याच्यामुळं आम्हाला बी घाई म्हणजे पाहिल्यावर लवकर लक्षात नाही आलं. लाकडासारखं दिसलं पहिले नंतर कळलं साप आहे. त्याच्यामुळं अशा ठिकाणी चालताना तुम्ही एकदम समजून चला. कारण की सापाचा काय भरोसा नाही.
इथं आहे ना म्हणजे पहिले असं होतं स्विमिंग पूल सारखं. आता बंद पडलेलं आहे म्हणजे दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने. तिथं आंघोळ ते करता येत होतं पहिले, पण आता बंद झाल्यामुळं कोणी येतच नाही इकडं. आणि आपल्याला जे मासे धरायचे का ते हे तळं आहे, ते तळं म्हणजे विहीर आहे. बघू शकते इथं आपल्याला मासे धरायचे. बाकीचे मित्र गेलेले आपल्याला गळण ते आणायला. बघू लागते का मासे, तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही. भरपूर असं पाणी इथं बघू शकते आणि मासे पण आहे बरं का. हालचाल चालू आहे पाण्यामध्ये, बघू शकते तिकडे हे मोठे मोठे मासे आहे. तर ते असतं आपण थोडं वेट करू इथं. दाखव नाही. तर मित्रांनो इथं बघू शकतोय मस्तपैकी गळाला आपलं पीठ लावलेलं आहे. पीठ आणि ते लावलेलं. चला आता बघू मासे लागत का. हे बघू शकते मासे धरायचं आत तरी, पण त्याला दावच नाही माग गार फेल, त्याच्यामुळे लय जीवर येईल. तर चला बघू आपण मासे लागतं का नाही. पुढे अरे वाचव त्याला मग. नको रे नको हे धर धर धर. अरे मग विचारायला आहे थांबता खाली नको जाऊ. तर मित्रांनो इथं बघू शकते कशाच तर पिल्लू बसलेलं आहे. तर मग आपण त्याला आहे ना वाचू आपण. नको आहे बिचार, दगड घे नको आहे त्याला काहीतरी काहीतरी घे रे. थांब 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 आहे, मी जातो मध्ये. पळून जाते. अरे पळून काच थांब आहे हिरो. इकडं पलीकडून जावं लागेल. थांब उडून तिकडे जाईन. अजून उडत नाही ते, मरून जायला ते. मरून जायले मग जिथं बसेल ते. तर मित्रांनो इथं बघू शकताय कसं बसलेलं आहे. वाचू आपण त्याला जिथं ते. अरे सोड 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 सोड. ते मित्रांनो बघू शकताय किती भारी पिल्लू एवढे एवढे. तर आता त्याची आई पण इडच कुठं असेल, खोपा पण काय दिसा ना. याला आपण बाहेर नेऊ. बघू शकताय मित्रांनो किती भारी आहे. आणि पूर्णपणे म्हणजे थंडी नाकाकडून गेलेलं आहे. आणि आता बघू याचा खोपा दिसतो का. खोपा दिसल्यावर आपण त्या ठिकाणी याला सोडून देऊ. तर इथं जवळपास काय खोपा बी दिसा ना. एवढा खोपा बिपा दिसतं का नाही आसपास. खोपा नाही, त्याला भूक लागेल, त्याला पीठ बीठ चारा. पीठ खाईन का ते. तर मित्रांनो चालायला आहे ना आपण तोपर्यंत पीठ खाऊ घालू. खाता का बघू. हा अय पीठ कुठं तिकडे नेले काय. कुठं राहा ए पाळू कर त्याला. तर मित्रांनो तिकडं काय अय पीठ तुमच्याकडे आहे का. उन्हात ठेव रे, थोडा ऊन लागेल त्याला. बघू शकता किती नाजूक एवढे एवढेच. बघू याला आता आपण पूर्णपणे वाळून देऊ. आणि बिचारा मग बस बघू शकते झोपलेलं आहे. हातावरच झोपून गेलं ते आपल्या.
आणि काकडल्यामुळं ते त्याला आपण असंच हातात घेऊन फिरू. ए यार टाकलं का नाही? काहीतरी पाहिला तर रे गळ बांधा नाही. आहे का नाही, नाही तर मग लांब राहा. अरे तू इकून ते करणं पण कॉल. अरे तुम्ही त्या साईडला जा रे भाऊ. ते त्या कोपऱ्याला तिकडे आहे ना, जागेवर गड्ड आहे. मी आलो तेच म्हणून राहिलो. ओय अरे आत्ता मासा कुदला तिकडे. थांब तुम्हाला पाऊल एखादा लटकत आहे. आता यांनी मस्त पैकी गळबिळ टाकला, पण आता माशाचं वेट करावं लागेल थोडं. अरे काटे बी लय रे. हिरो टाकेन का रे? हे पण झोपून गेलं. का रे तू या साईडने टाक ना बोलल्या. कोणच्या या पार मध्ये फेक ना. ते हे वेल तोड ना, थोडं मत जाय नाही तर ते तिकडे. हा पुरं ते हा आता लटक देईन. तेव्हा तेव्हा ओढ राहिले ना. नाही खाली चाललं. आता दुसरून दगड टाकला, बघू शकते ओढ राहिले. हे ओढ राहिले तेव्हा 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 ओढ राहिले ना. खाली चाललं का? नाही रे ओढीत होत आता. तेव्हा तेव्हा खाली चाललं ते. ओढ राहिले ना. याच्या डोक्याला काय गुतेल इकडे बघू शकते. मासे पूर्ण त्या साईडला आहे आणि आम्ही ह्या साईडला धरतोय. याचा खोपा दिसा ना नाही राव. उडून नेलं वाटतं ते पण. पाय इकडं कुठं आहे ते. टिपच्याच आहे का? कोणचं पिल्लू आहे? फुल चौकाचं. फुलचौक्याचं आहे. तर मित्रांनो हे पक्षीचं नाव आहे ना फुलचौक्या सांगू राहिले. आणि हे ना फुलमधलं रस ते पित्या. आता याला काय द्यावं खायला तेच कळा ना. सकाळ नाही ना होणार. हा अरे मग तर मित्रांनो आता बाकीचे आपले मित्र आहेत मासे धरते ते आणि आम्ही तिघे घरी चाललो. याला पण घरी सोडून येऊ. आता याला घरी जाऊन मस्त पैकी काहीतरी खाऊ घालू आणि उडतं झाल्यावर सोडून देऊ. कारण की तिथं बसवायला पण काय नाही, पण बसवल्यावर परत त्याला खायला काही भेटणार नाही. ए तुम्ही कुठं चालले? तिकडे हा तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच संपू, कारण की मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच मोठ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. तर मित्रांनो हे काय आपल्याकडे राहील नाही पिल्लू आपण आणलेलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही. तर याला न्यायला त्याचे आई वडील आलेले होते. झाडावर आहे. धर सोड बाथरूमवर. बाथरूमवर सोडणं साईलकडे दे ना. त्याला त्या बाथरूमवर सोडू. मित्रांनो मा भाऊ गेला त्याला बाथरूमवर सोडायला. गप ना. काय ना ते कशी इकडं कुठे त्या पांठीवर लिमण्या येईन ना, थांब ना मग. माझी जाते किती मोठ्याच होत. येऊन बघू शकता त्या काट्यावर जाऊन बसलं ते.
मला एक हे घे ना पण वर. थांब ना. त्या खाली पडला का लग्न पाच जास्त कोणी खेळायचं आता काय काय टाक हो मामा वरती ना ठेवा ना. होऊ शकतंय त्याची मम्मी उरेल दमा दमानं. बघू शकते. परत गेली उडून. तर मित्रांनो बघू शकते पूर्ण फॅमिली आलेली आहे त्यांची तिकडे त्याला नेण्यासाठी. हाल नको ना, हात नको वर करू ना. हे बघू शकते त्याची आई आली. आई हात नको वर करू ना. पण मग त्यांना ते बीच का त्यांना असं वाटतं दगड आणून राहिलं काही. खाली एक पिशवी ताट एक म्हणून